ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भागात कालचा सस्पेन्स आज त्यांनी प्रचंड रंगवला। सुरुवातीलाच आपल्याला सायली प्रचंड खोकलताना दिसते। सायलीला खोकल्याची ढास लागलेली असते। मला तर वाटलं बाई खरंच लागली की काय, पण आता ती हे नाटक करते। साक्षी म्हणते आर यू ऑलराईट आणि आता सायली म्हणत असते खोकला येतोय खोकला, आणि ती खूप खोकलात असते। आता साक्षी जॉनी जॉनी करून आवाज देत असते। थोडा सुरुवातीला माझा गैरसमज झाला, पण नंतर कळलं मला की ती तिच्या कुकला आवाज देतीये। आता तिने तिच्या कुकला आवाज दिला पण तो काही आला नाही, म्हणून ती स्वतः सायलीसाठी पाणी घ्यायला गेली आहे। आणि आता सायली ही साक्षी गेल्यानंतर तिच्या त्या रूमची अशी तपासणी घेतीये बघा। तिची ज्वेलरी उघडून बघतीये आणि प्रत्येक डब्बा चेक करतीये। हा थरार त्यांनी इतका रंगवला की मला वाटलं आता सायली ही शोधाशोध करतीये ना, तेव्हा तिच्या हाताला प्रचंड वेग दाखवलाय। आणि कमालीची गोष्ट सांगू का प्रेक्षकांनो, साक्षीच्या घरातच भरपूर ज्वेलरी आहे ब्र का। आता ड्रॉवर मध्ये ज्वेलरी शोधताना सायलीला भेटते एक चाबी। आता तिला असं वाटतं की ही चाबी नक्कीच कपाटाची असणार आणि ते डोक तिने लावलं आणि बाकीच्या ज्वेल्या ठेवून दिल्या आणि लगेच कपाटाकडे मोर्चा वळवलाय। आणि आता कपाटाकडे सुद्धा ती सगळी शोधाशोध करतीये। कपाट उघडले ऑलमोस्ट तिने। आता मधूनच अर्जुन दाखवलाय। अर्जुन बाहेर खूपच असा तगमग करत असतो। अजून सायली काणी आली म्हणून आता सायली ते सगळं कपाट उघडते पण तिला काही सापडत नाही। आता खालच्या ड्रॉमध्ये वरच्या ड्रॉमध्ये आता हा थरात ना प्रेक्षकांनो, तुम्ही बघा टीव्हीवर नक्की बघा, मजा येईल तुम्हाला बघायला। आता सायलीने ते पुन्हा मोठं कपाट उघडलं। त्या साक्षीचे काही कपडे तिथे असतात ते कपडे बाजूला केले आणि आता तिथे महिपची गाडी आली आहे। त्यामुळे अर्जुनला आता टेन्शन येतं आणि अर्जुन आता सायलीला फोन लावतो बघा। आधी तर तो स्वतःचा चेहरा असा झाकतो आणि गाडीची काच लावून घेतो, पण कमालीची गोष्ट बघा यात काय झालीये ती तुम्हाला नंतर सांगते। खरं तर हसू की रडू अशी अवस्था झाली होती माझी। आणि आता पहा सायली आता ते कसलं तरी ड्रॉवर उघडतीये तर ते तिला उघडता येत नसतं। अर्जुन तिला फोन करतोय आणि आता तिचा फोनचा आवाज तिला येतोय बर का, पण तरी सुद्धा ती आधी तपासत असते सगळे ज्वेलरी। आता इकडे अर्जुन रेस्टलेस होत असतो, म्हणजे असा तगम करत असतो उचल सायली फोन उचल। त्याला तिला माहिती द्यायची असते सायलीला की महिप्त आलाय, त्यामुळे तू लवकर आवर। आता सायली ते ड्रेसिंग टेबलच ड्रॉवर उघडती येते। तिला उघडता येत नसतं पण अर्जुन मात्र कॉन्स्टंटली तिला फोन करतच असतो। आता सायली फोन उचलते फायनली अर्जुनचा। सगळी शोधाशोध झाल्यावर अर्जुन म्हणतो सायली महिप्त आलाय लवकर आवर, तुझं काम झालं नाही का। सायली म्हणते नाही अजून माझं काम झालेलं नाहीये, अहो मी शोधते ना ते लॉकेटचाच भाग। पण आता जेव्हा सायली असं बोलते तेव्हा तिच्या लक्षात येत की मागून साक्षी आली आहे आणि अर्जुनला पण कळतं की काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि अर्जुनला पण कळतं की सायली पकडली गेली की काय बर। आता हे तर त्यांनी एवढं रंगवलं की तुम्हाला काय काय सांगू। आता बघा सायली असं बोलते आणि एकदम चुप्प बसते आणि काही क्षण असे अर्जुनचा घाबरलेला चेहरा दाखवलाय आणि सायलीचा पण घाबरलेला चेहरा दाखवलाय आणि मग लगेच रविराजांचा सीन घेतलाय। रविराज ओरडत असतात नागराज नागराज अरे कुठे सुमन कुठे तू। हे दोघेही बाहेर येतात। आता रविराज म्हणतात आले का रे, अरे बघा गंमत दाखवतो तुम्हाला असं म्हणून रविराज आता बाजूला सरकतात आणि बघतात तर काय हे नागराज सुमन समोर प्रतिभा आत्या होत्या आणि सरप्राईज बर का प्रेक्षकांनो, त्यांच्या चेहऱ्यावरचे सगळे डाग गायब झाले। सुमन आत्या त्यांना बघतात आणि म्हणतात अगो बाई वहिनी अहो हे काय आहे, अहो तुमच्या चेहऱ्यावरचे डाग गायब झालेत। रविराज म्हणतात जाणवतोय का काही फरक। आता सुमन म्हणते म्हणजे काय भाऊजी, अहो हो बहिणीच्या ट्रीटमेंट आजचा दिवस होता पण या सगळ्या ट्रीटमेंटचा एवढा लवकर फरक पडेल असं नव्हतं हो वाटलं मला। आता नागराज म्हणतो अरे वा दादा वहिनीचा चेहरा तर
एकदम क्लीनच झाला. आता ही सुमन खूप खुश झालेली असते. ती खूप कौतुक करत असते प्रतिमाचं. वहिनी अहो किती छान दिसताय तुम्ही, अगदी पूर्वीसारख्या बघा. प्रतिमाहत्या पण खुश दाखवलाय त्यांनी. प्रतिमाचा आत्मविश्वास अगदी पूर्वीसारखा बूस्ट होईल आता असं वाटतंय. नागराज तर खूप सरप्राईज झालेला दाखवलाय. म्हणजे प्रतिमा त्या खरंच खूप सुंदर दिसतात ब्र का, त्यात काही शंका नाही आता. सुमन म्हणते वहिनी खरंच खरंच सांगते मी, अगदी पूर्वीसारख्या दिसू लागल्यात तुम्ही. सुमन खुश झालेली असते आणि खुश होऊन ती आता प्रतिमाला अशी बिलगते आणि रविराजही खुश असतात. त्यांची अगदी पहिल्यासारखी प्रतिमा दिसायला टलिस्ट परत आली आहे. तर बघा आता तो जो सायलीचा सस्पेन्स रंगवला होता ना त्यांनी कंटिन्यू दाखवलाय. अजूनही अर्जुनचा चेहरा बेदरलेला, सायलीचा चेहरा घाबरलेला. आता पुढे काय होणार, आता पुढे काय होणार, आता असा तुमचा सस्पेन्स घशाशी आला असेल. सायली आता मागे वळून साक्षीला बघते. साक्षी आता म्हणते काय तू तुझ्या कंपनीमध्ये माझ्या विरुद्ध कंप्लेंट नोंदवत होतीस का? उशीर झाला तरी क्लायंट तयार नाहीये म्हणून. मग सायली घाबरून लगेच तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलते आणि म्हणते नाही हो मॅडम नाही, अहो घरून माझा फोन होता ना म्हणून मी फोन घेतला. मग आता साक्षी म्हणते सो आर यू फील बेटर? तर मग लगेच सायली खोकलायला लागते. करून मला ओरिजिनल खोकला येतोय बर का प्रेक्षकांनो, आज खूप भयंकर खोकला येतोय. तर आता सायली खोकलतानाच म्हणते मॅडम मी फेशियल कसं करू? अर्जुन आता फोनवर आहे बर का, म्हणजे फोन चालू आहे अर्जुनचा आणि अर्जुन या दोघींच बोलणं ऐकतोय. सायली खूप खोकलत असते. साक्षी तिला म्हणते नो 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 प्लीज प्लीज तुम्ही फेशियल वगैरे करू नका, हे ना खूप अनहायजेनिक आहे बघा आणि तुम्ही प्लीज निघा ब्र. सायली म्हणते मॅडम तुमचे 50% जे डिस्काउंट आहे ना ते कॅरी फॉरवर्ड करते आणि प्लीज माझी कंप्लेंट नका करू हा प्लीज, म्हणजे माझे रेटिंग खराब होतील ना. ते काहीतरी असतं ना पार्लरवाल्यांचं, म्हणजे छान ट्रीटमेंट दिली वगैरे वगैरे म्हणून त्यांना मार्क द्यायचे असतात. थोडक्यात सांगायचं तर मग आता ही साक्षी म्हणते पाणी पाणी पी बाई. आधी पण आता सायलीने पाणी सुद्धा पिलेलं नाहीये बर का आणि लगेच तिथून बॅग घेते आणि कलटी मारते. थोडक्यात सांगायचं झालं तर सायली अशा पद्धतीने वाचली आणि त्यातून दुसरा तरार पहा. तरार म्हणावं का काय म्हणावं आता शब्द तुम्ही सुचवा. साक्षी तिला म्हणत असते प्लीज यू मे गो नाऊ आणि इकडे अर्जुन फोनवर हसत असतो की चला आपल्या बायकोने बाजी पलटवली. सायली म्हणते मॅम प्लीज प्लीज मी तुमचं ते फेशियल कॅरी फॉरवर्ड करते असं म्हणून ती बॅग घेते आणि निघून जाते. साक्षी म्हणते बर ब्र जाय बाई, आधी जाय. एवढी खोकलते ती की कोणालाही असं वाटेलच की ने आधी जावं म्हणून. तर बघा इकडे अर्जुनने आता फोन ठेवून दिलाय आणि तिकडे सायली अशी उतरते खाली पायरीवरन आणि सायली पायरीवरन उतरायच्या आतच महिप्त त्याच्या खोलीत निघून जातो. आता थोडक्यात सांगू का एका वाक्यात प्रेक्षकांनो, खाया पिया कुछ नाही ग्लास तोडा बाराना अशी गत्या अर्जुन आणि सायलीची झाली आहे. तर आता पुढे बघा काय झालं. हे रविराज आणि प्रतिमा त्यांचा सीन आज रंगवलेला आहे. रविराज म्हणतात अगं कुठे ती पूर्वी ओढणी घेऊन ते तोंड लपवत फिरवणारी प्रतिमा आणि आता ही प्रतिमा, केवढा तो फरक. लगेच नागराज म्हणतो हो ना दादा, अरे मला खूप खूप आनंद झालाय वहिनी तुझ्यातन अगदी अशी सुधारणा झाली पाहिजे. बघ बघा ना तोंडावरती गोड आणि पोटामध्ये विष असं घेऊन फिरतो नागोबा. पण पहा आता ही सुमन म्हणते वहिनी वहिनी इकडे या ब्र इकडे या. आता तिने प्रतिमा त्याला त्यांच्या जुन्या फोटो समोर आणलंय आणि म्हणते कशी वहिनी तुम्हाला अगदी आरशासमोर उभं राहिल्यासारखं वाटत असेल ना. प्रतिमा त्यांच्या त्या जुन्या फोटोला बघतात आणि सुमनला म्हणतात अगं सुमन अगं या फोटोमध्ये अगं बाई या फोटोला काढून 2022 वर्ष झाले असतील. अगं किती वर्षाच अंतर पडलं. रविराज म्हणतात प्रतिमा पण माझ्यासाठी तू आताही तेव्हासारखीच आहेस आणि आता बघ तुझी ती डर्मटोलॉजिस्टची काय ती ट्रीटमेंट बंद आणि सायकॉलॉजिस्ट ट्रीटमेंट चालू राहणार आहे, म्हणजे एक ट्रीटमेंट
त्यांची बंद पडली स्किनची आणि आता सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट त्या घेणार आहेत. सुमन म्हणते, वहिनी तुम्ही पूर्णाईला भेटलात का? अहो त्यांना तुम्हाला असं बघून खूप आनंद होईल. मग लगेच प्रतिमा त्या म्हणतात, अहो खरंच. सुमन म्हणते, तसं आपण जाऊया का पूर्णला भेटायला? रविराज म्हणतात, अगं जाऊयात ना, त्यात काय विचारतेस? तुझा प्रत्येक शब्द माझ्यासाठी हुकूम आहे बाबा. चला चला आत्ताच जाऊया. प्रतिमा म्हणतात, अग बाई आता. रविराज म्हणतात, हो मग का नाही आता. सुमन म्हणते, वहिनी पण जेवायला घरीच या, गोडाचंच करते आज. रविराज म्हणतात, हो सुमन मस्त काहीतरी करून ठेव बेत, आम्ही आलोच आता. असं म्हणून यांची लगेच पूर्णाजीकडे रवानगी केली आहे. मागच्या वेळेला प्रतिमा त्याचा निर्जळी उपवास मोडला होता ना, काही फार दिवस नाही झाले. प्रेक्षकांनो त्यांना पण बघा आता काय होतं. आता नेहमीप्रमाणे अर्जुन आणि सायली या मालिकेचे हिरो जरी असले तरी प्रिया पहा आता. प्रिया विचार करते, अर्जुन सायली अजून का नसतील आले? आणि तेवढ्यात अर्जुनची गाडी दाराबाहेर आली आहे. आता इथे एक नवीन सस्पेन्स रंगवलाय त्यांनी. पण पुन्हा तेच बर का, खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा बारा ना. सायली म्हणते, अहो हो तुम्ही इथेच थांबा, मी मधुभाऊंच्या तिथे गेस्ट हाऊसमध्ये जाऊन कपडे बदलते. अहो तुम्ही बाहेर थांबा, कोणी येत असेल तर मला पटकन सांगा. अर्जुन म्हणतो, तू जा लवकर कपडे चेंज करून ये आता. हिला वाटतं अर्जुन साहिली का नाही आले, साक्षीला कळवायला हवं. आता या डायलॉगमध्ये काही तथ्य आहे का? अर्जुन साहिली घरी आले नाही तेही साक्षीला काय कळवणार होती? डोंबलं माझ्या तर डोक्यावरून गेला बर का हा डायलॉग. आता ती लगी बाहेर येती बर का फोन करायला आणि तेवढ्यात हे दोघं असे आतमध्ये शिरत असतात. प्रियाला दारात बघून दोघेही तिथल्या तिथेच थबकतात. आता प्रिया बघा साक्षीला फोन लावायचा तर किती वेळ मोबाईलवर काहीतरी खुटुरपुटर करतीये असं आपलं होतं म्हणा. कोणाला फोन लावायचा असेल तर आपण इकडच्या तिकडच्या सगळ्या वेबसाईट ओपन करून बघतो होत असं कधी कधी तर असो हा एक टाइमपास म्हणा. काही सेकंदाचा प्रिया आता साक्षीला फोन लावत असते. तेवढ्यात अर्जुन आणि सायली तिची नजर चुकवून समोरूनच पळून जातात. बघा 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 कसे पळालेत समोरून. आता प्रिया इकडे तिकडे बघायला लागते बर का. तिला आता भास होतो इथून कोणीतरी गेलं. लगेच म्हणते कशी मनाशी, आता इथून कोणी गेलं का? अर्जुन होता वाटते तो. अरे हा अर्जुनच होता तो. असं म्हणून आता ती पण अर्जुनच्या पाठीपाठी गेली आहे बर का. आता ही जात नाही. तेवढ्यात प्रतिमा आणि रविराज आलेले दाखवलेत. आता या प्रतिमाहत्या बाहेरच म्हणतात, अहो रविराज घरी कोणाच्या लक्षात येईल का माझ्या चेहऱ्यावरचे डाग पूर्ण गेलेत म्हणून? नाही म्हणजे तसंही गेले काही दिवसापासून हे डाग कमीच झाले होते. पण रविराज म्हणतात, अगं प्रतिमा आपण सांगायचं नाही, बघूयात ना ते ओळखतात का? आणि एक काम करतो मी आज जातो, आधी मी बोलवल्यानंतर तू ये. प्रतिमा त्या म्हणतात, अहो काहीतरीच काय तुमचं? रविराज म्हणतात, अगं बघू तर खरी पूर्णाजीच्या रिएक्शन कशा असतील. त्यांचा आनंद बघून आपल्यालाही आनंद होईल. अगं पूर्णाईला आनंदच होईल तुला असं बघून. थांब तू इथेच थांब, मी जातो पुढे. असं म्हणून आता रविराज गेलेत पुढे. आणि आता बघा हा जो शेवटचा सीन आहे ना तो एकदम दमदार दाखवलाय त्यांनी. आता बघा काय झालंय. रविराज आता पुढे जातात आणि प्रतिभा त्याला सरप्राईज दाखवायच म्हणून त्यांना मागेच ठेवतात. तर आता प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 24 जूनचा भाग तुम्ही ऐकता आहात. आणि कालचा सस्पेन्स आज त्यांनी प्रचंड रंगवला. सुरुवातीलाच आपल्याला सायली प्रचंड खोकलताना दिसते. सायलीला खोकल्याची ढास लागलेली असते. मला तर वाटलं बाई खरंच लागली की काय, पण आता ती हे नाटक करते. साक्षी म्हणते आर यू ऑलराईट, आणि आता सायली म्हणत असते खोकला येतोय खोकला, आणि ती खूप खोकलात असते. आता साक्षी जॉनी जॉनी करून आवाज देत असते. थोडा सुरुवातीला माझा गैरसमज झाला पण नंतर कळलं मला की ती तिच्या कुकला आवाज देतीये. आता तिने तिच्या कुकला आवाज दिला पण तो काही आला नाही म्हणून ती स्वतः सायलीसाठी पाणी घ्यायला गेली आहे. आणि आता सायली ही साक्षी गेल्यानंतर तिच्या त्या रूमची अशी तपासणी घेतीये. बघा तिची
ज्वेलरी उघडून बघतीय आणि प्रत्येक डब्बा चेक करतीय. हा थरार त्यांनी इतका रंगवला की मला वाटलं आता सायली ही शोधाशोध करतीय ना, तेव्हा तिच्या हाताला प्रचंड वेग दाखवलाय. आणि कमालीची गोष्ट सांगू का प्रेक्षकांनो, साक्षीच्या घरातच भरपूर ज्वेलरी आहे का. आता ड्रॉवर मध्ये ज्वेलरी शोधताना सायलीला भेटते एक चाबी. आता तिला असं वाटतं की ही चाबी नक्कीच कपाटाची असणार आणि ते डोक तिने लावलं आणि बाकीच्या ज्वेल्या ठेवून दिल्या आणि लगेच कपाटाकडे मोर्चा वळवलाय. आणि आता कपाटाकडे सुद्धा ती सगळी शोधाशोध करतीय. कपाट उघडले ऑलमोस्ट तिने